राधाचं मूळ गाव हे गुरुग्राम, परंतु ती शिक्षणासाठी आलेली होती दिल्लीला. आणि दिल्लीमध्ये आल्याच्या नंतर तिचं शिक्षण चालू होतं, कोर्स चालू होता आणि तिने एक रूम देखील केलेली होती, मेस लावलेली होती आणि कधी कधी घरीही स्वयंपाक करून खायची. परंतु ती एकटी होती, तिच्यासोबत तिच्या परिवारातील कोणीही नव्हतं. दिल्ली सारख्या सिटीमध्ये ती एकटी राहत होती, राधा नावाची तरुणी. त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर तिला सोशल मीडियावरती डेटिंग वेबसाईटवरती एका तरुणासोबत ओळख झाली. ओळख झाल्यानंतर दोघांचं रिलेशन झालं, दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. दोघांची ओळख एवढी वाढली की त्या प्रेम प्रकरणातून त्यांच्या सर्व सीमा ओलांडण्यात आल्या. त्यांच्यामध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध देखील झाले, अनेक वेळा त्यांच्या भेटीगाठी झाल्या, अनेक वेळा ते सोबत जेवायला डेटिंगला जायचे, सोबत राहायचे आणि त्यांनी स्वप्न देखील रंगवले. आणि जो तो तरुण होता राधाचा प्रियकर, तो म्हणजे नरेश, ज्याला उर्फ शिवम म्हणतात. शिवम आणि राधा या दोघांनी स्वप्न देखील रंगवलं की आपण पुढे चालून लग्न करू, सुखी संसार करू. सर्व काही व्यवस्थित होतं, दिनचर्या चालू होती, शिक्षण चालू होतं, भेटीगाठी चालू होत्या, सुखी त्यांचे दिवस चालू लागले. परंतु या संबंधामध्ये, या प्रेम प्रकरणामध्ये 1 वर्ष उलटून गेलं. तोपर्यंतच शिवमने राधावर संशय घ्यायला सुरुवात केली. तू मला सोडून दुसऱ्या कोणत्या तरी पोरांना, मुलांना बोलतीस, तुम्हाला धोका देतीस, असा त्याच्या मनात संशय झाला आणि तो वारंवार राधाला त्रास देऊ लागला. मानसिकरित्या, शारीरिकरित्या तो त्रास देऊ लागला. राधा नाही म्हणायची, परंतु तो राधाला संशयाच्या नजरेने पाहायचा. एका दिवशी शिवमचा पारा चढला आणि शिवमने राधाला लाथांनी, बुक्यांनी, मडक्यांनी, भांड्यांनी, घरातील पडलेले भांडे या शस्त्रांनी, या अवजारांनी, वस्तूंनी मारायला सुरुवात केली. राधा ही गंभीररित्या जखमी झाली. तिचं डोकं फुटलं, हातपायाला मार लागला आणि रक्ताच्या थारोळ्या खाली पडले. परंतु शुद्धीवर होती. एवढा मारल्यानंतर देखील ती शुद्धीवरच होती. शिवमने अखेर सॅनिटायझरची बॉटल आणली आणि राधाच्या प्रायव्हेट पार्टवर टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. इतकी भयानक घटना समोर आली दिल्लीतून. ज्या वेळेला तो सॅनिटायझर टाकलं आणि ज्या वेळेला तो पुढील पाऊल उचलणार, तोपर्यंतच राधाने किंचाळली आणि आसपासचे लोक इथल्या भीतीने शिवम तिथून फरार झाला. राधाला दिल्लीतीलच हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू झाले. सध्या तिची प्रकृती गंभीर सांगण्यात आलेली आहे. तिचं मूळ गाव हे हरियाणातील गुरुग्राम. शिक्षणासाठी ती त्रिपुरा, दिल्ली या ठिकाणी आली होती आणि दिल्लीमध्ये ही घटना तिच्यासोबत घडली. कधीही न भेटगाठ घेतलेला तरुण त्याच्यासोबत वेबसाईटवरती ओळख झाली आणि तिथून पुढे ही घटना घडत गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिने घरी फोन केला नाही. थोडी प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर तिने हॉस्पिटलमधूनच शुद्धीवर आल्याच्या नंतर घरी फोन लावला आणि तिच्या आईला संपूर्ण घडलेली घटना सांगितली. तिच्या आईने ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि दिल्लीला येऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली. परंतु अगोदर तिने 112ला फोन लावला. 112ला फोन केल्यानंतर पोलीस अगोदर मुलीपाशी पोहोचले, तिची आई यायच्या अगोदर, आणि मुलीने देखील पोलिसांना घटनाक्रम सांगितल्यानंतर तिची आई आली. तिच्या आईने सर्वांनी मिळून दिल्ली पोलीस या ठिकाणी तक्रार दिली, गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी अवघ्या काही तासामध्येच दिल्ली येथील नरेला येथील शिवम या आरोपीला पोलिसांनी पकडला आणि शिवमला न्यायालयामध्ये दाखल केलं. न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली. ही भयानक घटना आली लिव्ह इन पार्टनर रिलेशनशिप मधून. आपण आज पाहिलं तर कलियुगामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत. शेजारी पाजारी, गावात, खेड्यात, पाड्यात, शेतात, कुठेही घटना घडत नाही असं ठिकाण नाही. प्रत्येक ठिकाणी आज जीव धोक्यात आहे, मानवी जीवनाचा. आणि त्यामध्ये बहुतांश आकडेवारी आहे ती म्हणजे महिलांची. महिलांची आकडेवारी ही भयानक आहे आणि आज त्यांचा जीव धोक्यात आहे, तरुणांपासून, पुरुषांपासून. राक्षसी वृत्ती उदयास येताना कलियुगामध्ये आपल्याला दिसून येते. कोणावरही विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती सध्या नाहीये, हेच आपल्याला दिसून येते. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल, या भयानक घटनेबद्दल? अगोदर त्यांनी शारीरिक सुख घेतलं, आनंद घेतला आणि त्यानंतर त्याच मुलीवर, तरुणीवर संशय घेतला आणि त्याच संशयापोटी, खात्री करण्याच्या अगोदर त्याच संशयापोटी त्या तरुणीला बेदम मारहाण केली आणि मारहाण करून रक्ताच्या थारोळ्यात तिला पाडलं आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरती सॅनिटायझर टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या भयानक घटनेने आज हरियाणा तर हादरलंच, परंतु दिल्ली शहरामध्ये खळबळजनक माहोल झाला आणि आरोपीच्या विरोधामध्ये संतापाची लाट उसळली. आपल्या सर्वांना माहिती आहे दिल्लीमध्ये घडलेलं भयानक हत्याकांड.
सामूहिकचा निर्भया हत्याकांड. परत एकदा असे चित्र समोर येत आहेत जे की पाहत नाहीत, ऐकवत नाहीत. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.